नमस्कार नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, या आपल्या खरं म्हणजे दर्शक आहोत तुमच्या कार्यक्रमात काही प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. गेले कित्येक महिने आपण दर रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळात नमस्कार मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांना भेटत होतो. मधल्या काही काळात यामध्ये अधिक खंड पडला. या खंडानंतर आज पुन्हा आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपल्या प्रभागातल्या विभागातल्या समस्यांची उकल करण्यासाठी आणि वेगवेगळ्या मान्यवरांना आपणासमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या यशाचा आलेख आपणासमोर यावा याही दृष्टिकोनातून हे एक वेगळं व्यासपीठ ठाणे वार्तानं श्रीस्थानक वाहिनीवरून सुरू केलेलं आहे. आणि मधला काही खंडाचा काल सोडला तर आता आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये रुजू होत आहोत. विविध समस्यांनी आपण ग्रासलेले असतो आणि या समस्यांची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशीलही असतो. फक्त या समस्यांची उकल नेमकी कशी करायची, ती करण्यासाठी नेमकं कुणाला भेटायचं, त्यांच्यापर्यंत आपली व्यथा कशी पोचवायची, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी आपण अडकलेले असता, या प्रश्नांनी आपण गांजलेले असता. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठीच आमचं हे व्यासपीठ आहे नमस्कार मंडळी. असाच एक प्रश्न सध्या अतिशय ज्वलनशील असा झालेला आहे आणि तो म्हणजे 2006 पासून 2010 पर्यंत ज्या ग्राहकांनी फ्लॅट्स खरेदी केलेले आहेत अशा ग्राहकांना 5% व्हॅट गव्हर्नमेंटनं लागू केलेला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या या करांबद्दल विविध क्रिया प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. अर्थात त्या पुढची पायरी अशी आहे की 2011 जानेवारीपासून ज्यांनी फ्लॅट खरेदी केले त्यांना 1% व्हॅट भरावा लागणार आहे. आता मुळात 5% आणि 1% हा भेदभाव कशासाठी? आज एवढी वर्ष झाल्यानंतर आता आम्ही तो 5% व्हॅट का भरायचा? तेव्हा जरी बिल्डर बरोबर आपण अग्रीमेंट केलेलं असलं, करार केलेला असला, त्याच्यामध्ये या शर्ती अटी असल्या तरी सुद्धा नेमकं यामागचं गणित काय आहे, हा कर नेमका कुणाच्या खिशातून जाणार आहे, कुठपर्यंत पोहोचणार आहे, यामध्ये ग्राहकाचा फायदा तोटा कसा आहे, यामध्ये बिल्डरचा फायदा तोटा आहे किंवा कसं, अशा विविध प्रश्नांनी आपण सारे पिळलो आहोत. या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्याकडे आले आपल्या ठाणे नगरीचे उपमहापौर माननीय मिलिंद पाटणकर. मिलिंद पाटणकर साहेब, आजच्या नमस्कार मंडळी कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काहीशा कालखंडानंतर हा नमस्कार मंडळी पुन्हा सुरू होत असताना या मुहूर्ताला आपण आला आहात, तर त्याबद्दलही आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी स्वागत करतो. उपमहापौर मिलिंद पाटणकर हे सातत्यानं नागरिकांच्या प्रश्नाची तड लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. हे त्यांच्या मागच्या कारकिर्दीवरून आपणा सर्वांच्या लक्षात असेलच, आपणा सर्वांना विदित असेलच. हा जो प्रश्न आता मी आपणासमोर मांडला, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा ते तेवढेच या ग्राहकांच्या आणि नागरिकांच्या बाजूने उभे आहेत. ही आपल्यासाठी नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे. त्याबद्दलही आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. आता आपण आमच्या बाजूने कसे उभे आहात हे पुढच्या भागामध्ये येणारच आहे. दर्शक हो, या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर आपण थेट आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतीलच. तरीही हे नंबर्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. 2542-2222, 2545-2222 किंवा 2538-2222 या दूरध्वनी क्रमांकावरती आपण थेट संपर्क साधू शकता उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्याशी. या व्हॅटच्या संदर्भात ज्या ग्राहकांनी 2006 पासून 20 जून 2006 नंतर फ्लॅट्स खरेदी केलेले आहेत अशा ग्राहकांना 5% कर सरकारनं लावलेला आहे. हा वाढीव कर ग्राहकांनी कसा भरायचा, का भरायचा, भरायचा की नाही, या संदर्भातल्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील उपमहापौर मिलिंद पाटणकर. नमस्कार पाटणकर साहेब, या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि नेमकं हा जो व्हॅट सरकारनं लागू केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात आपण सांगा ना. हा जो सरकारने व्हॅट फ्लॅट ओनर्सवर जे घरे ज्यांनी खरेदी केलेली आहेत, निवासी गाळे, त्यांच्यावर हा लागू केलेला आहे. आणि एकंदरीतच सरकारही याच्यात गोंधळलेलं आहे की काय अशी शंका यावी अशा प्रकारे ते सगळं प्रकरण हाताळलं गेलेलं आहे. 2006 ते 2010 म्हणजे 2006 साली सर्वप्रथम सरकारने म्हटलं की आम्ही असा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅट लावणार आणि तो 5% लावणार. त्याच्यावर MCHI म्हणजे बिल्डर लॉबी जी आहे ती कोर्टात गेली, हायकोर्टात गेली आणि त्यांनी त्याच्यावर स्टे मिळवला. आणि तो स्टे मिळाल्यामुळे तो जो वसुली करणं होतं ग्राहकांकडनं टॅक्स, तो वसूल करण्याचं बिल्डरांनी थांबवलं. मध्यंतरीच्या काळात 2010च्या दरम्यान कधीतरी सरकारच्या लक्षात आलं
की 5% वॅट म्हणजे जरा खूपच जास्त होतोय असं त्यांच्याच लक्षात आल्यावर त्यांनी तो 1% केला. कारण सरकार या घरांवर ऑलरेडी 5% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी एवढे 6% चार्जेस सरकार ऑलरेडी घेतंय आणि त्याच्यावर हा वॅट लावणं हे खरं म्हणजे दुर्दैवाचं आहे, अनजस्टिफायबल आहे, डबल टॅक्सेशन आहे आणि त्याच्यामुळे हे लावायलाच नको होतं. तरी पण सरकारी तिजोरीत खणखणा आता पेपरवरच्या बातम्यांवरून आणि एकंदरीतच याच्यावरनं वाटतंय की तिजोरीत पैसे उरले नाहीत म्हणून त्यांना 1,000, 2,000, 3,000 कोटी थेट नागरिकांच्या खिशातच हात घालायचा ही जी आजची प्रवृत्ती आहे सरकारांची त्याच्यातून हे निर्माण झाले. कारण अशा प्रकारचा वॅट घरांवर दुसऱ्या कुठल्याही राज्यात नाही. कर्नाटकात थोड्याशा फरकाने हा आहे परंतु तो फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्टवर आहे आणि तो पण भरायचा का अशा यांनी कर्नाटकमध्ये एका बिल्डरने हायकोर्टात केस केली आणि तिथे हायकोर्टाने सरकारच्या बाजूने कर्नाटक सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यावर महाराष्ट्र सरकारलाही वाटलं की बरं झालं आपल्याला या निमित्ताने आपल्याही तिजोरीत काही जमा होत आहेत का अजून काही आपल्याला खर्च करायला. तर म्हणून हा बहुतेक वॅट त्यांनी आणला आणि हा गोंधळाच्या स्वरूपातला वॅट आहे. तो खरं म्हणजे ग्राहकांनी भरायचा नाही असंच आतापर्यंत सरकार सांगत आलंय, कोर्ट सांगतंय, असं पेपरमध्ये आलंय. परंतु विक्रीकर कायदा जो आहे कारण वॅट हा सेल्स टॅक्सचाच एक प्रकार आहे, पुढचा भाग आहे. त्यामुळे विक्रीकर कायद्यात हा सेल्स टॅक्स हा कायम अंतिम ग्राहकाने जो शेवटचा ग्राहक असतो त्यांनी भरायचा असतो आणि तो ग्राहकाकडूनच वसूल केला जातो. तुम्ही कुठलीही वस्तू बाजारात विकत घ्या, टूथपेस्ट पासून ते घरापर्यंत, त्याच्यावर सेल्स टॅक्स म्हटला की तो ग्राहकांनी भरायचा. हा विक्रीकर कायदा आहे. त्याच्यामुळे हा कायद्याने तर कायद्याच्या दृष्टीने ग्राहकालाच भरायला पाहिजे. असंही सेल्स टॅक्स डिपार्टमेंटने याच्यात म्हटलेलं आहे की बिल्डर हा त्याच्यातला मीडिएटर आहे, त्यांनी ग्राहकाकडनं घ्यायचा आहे आणि सरकारला भरायचा आहे, सरकारच्या तिजोरीत जमा करायचा आहे आणि त्याच्यामुळे हा मीडिएटर बिल्डर असल्यामुळे त्यांनी तो वसूल करायचा आहे. त्याच्यात बिल्डरला त्याच्यातून एक पैसा स्वतःच्या खिशात नाही मिळणार आहे, फक्त त्यांना काही सेट ऑफ क्लेम करता येणार आहेत. बिल्डर जे मटेरियल घेतात टाईल्स, रेती, वाळू, सिमेंट, स्टील ह्या सगळ्यावर ते वॅट भरत असतात. जेव्हा फ्लॅट ते विकतील आणि ग्राहकाकडनं वॅट वसूल करतील आणि सरकारी तिजोरीत भरतील तेव्हा तो जो त्यांनी ऑलरेडी काही वस्तूंवर भरलेला वॅट आहे तो त्यांना क्लेम करता येईल परत आणि तेवढे पैसे त्यांचे म्हणजे ते पर्सेंटेज कदाचित 1% किंवा 5% येणार नाही, ते आणखीन कमी येईल कारण ते फक्त खरेदी केलेल्या मटेरियलवर असेल. पण तेवढा फायदा बिल्डरचा होईल. पण नाहीतर अदरवाईज आजच्या स्थितीत ते बिल्डर भरतात आणि त्यांना तो विसरून जावा लागतो, जे कदाचित सरकारने म्हणजे जसजसं आपण ह्याच्यात विचार करायला लागतो तपशिलात तेव्हा असं वाटायला लागतं की मग हे मुद्दाम तर केलेलं नाही की बिल्डरला तेवढे पैसे परत मिळावे बाबा, असा हा सरकारचा विचार तर नाहीये. कारण आपला बिचारा ग्राहक कोणीही हाका तो सगळं मान्य करतो असा तो ग्राहक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात युनिटी नाही आणि मी म्हणूनच ठाण्यात सगळ्यांना हे अपील केलेलं आहे. माझ्या वेबसाईटवरनं पण केलेलं आहे, नंतर वर्तमानपत्रातून प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण केलेलं आहे. सगळ्या वर्तमानपत्रांनी ते कव्हर केलंय की हे अपील आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देऊ की हे जे डबल टॅक्स तुम्ही आमच्यावर लावताय, आम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी ऑलरेडी भरतोय, शिवाय डेव्हलपमेंट चार्जेस पण बरेच बिल्डर हे ग्राहकाकडनं वसूल करतात जे ते कॉर्पोरेशनला भरतात. त्याच्यामुळे असे निरनिराळ्या प्रकारचे 3-4 टॅक्सेस आम्ही ऑलरेडी घर खरेदी करताना भरतोय. तर हा अजून जो टॅक्स तुम्ही लावताय हा डबल टॅक्सेशनचा प्रकार थांबवा, हा आमच्यावरचा अन्याय थांबवा असं अपील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करायचं आहे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की जर आपण हे अपील 4 जणांनी जाऊन करण्यापेक्षा आपल्या बरोबर जर एक 10,000 सह्या असतील लोकांच्या आणि ते असं 10,000 जणांचं सह्या असलेलं निवेदन जर आपण या मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं
तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. कारण कर प्रणालीत जेव्हा आपण कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड टॅक्सवर जेव्हा मी पहिल्यांदा लढा चालू केला, तेव्हाही लोकांचं जेव्हा त्याला समर्थन लाभलं की 93% लोकांनी ते फॉर्म्स भरून दिले नाहीत, आणि म्हणून मग सगळ्या राजकीय पक्षांना असं वाटलं की आता आपण हे गुंडाळायला पाहिजे, आणि तो महासभेत तो ठराव मंजूर करून घेण्यात आला. परंतु ही ताकद म्हणजे तेव्हा 93% लोकांनी फॉर्म भरले नाहीत, आता 93% लोकांनी भरून द्यावे फॉर्म आणि आमच्याकडे जमा करावे, असंच आवाहन मी सगळ्यांना ठाणेकरांना करतोय. दर्शक हो, सरकारनं जो घर खरेदीवरती 5% डिसेंबर 2010 पर्यंत व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावलेला आहे आणि त्यानंतरच्या ग्राहकांना 1% व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावलेला आहे. या संदर्भामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्याकरता आलेले आहेत उपमहापौर मिलिंद पाटणकर, आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 2542-2222, 2545-2222 किंवा 2538-2222 या दूरध्वनी क्रमांकावरती आपण थेट उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्याशी संवाद साधू शकता. कार्यक्रमातला पहिला दूरध्वनी आपण घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार मंडळीमध्ये आपलं स्वागत. हॅलो हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. हा पाटणकर साहेब. हा नमस्कार. बोला बोला. नमस्कार, बोला. मी कामाक्षी वाघोडे बोलते. हा मानपाडा मनोरमा नगर येथून सर. बोला. तर जे टीव्हीवर ऍड मध्ये बोलतात, मी बघितलं की जी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस, हे डबल चार्जेस जे लावतात गरीब गोरांना, जो तकलीफ होते बिल्डर लोकांकडून, हे मला योग्य वाटलं सर प्रश्न. का तर काही बिल्डर लोक आता गरीब गोरांना असं सांगतात फर्स्ट टाइमला फ्लॅट बुकिंग केल्यावर की तुम्हाला असे चार्जेस भरावा लागणार नाही. नंतर ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करायला गेलो किंवा लोन सँक्शन केलं, फ्लॅट बुकिंग केला, त्याच्यानंतर नाही तुम्हाला हे चार्जेस भरावे लागतील, ते चार्जेस भरावे लागतील. बऱ्याच गोष्टीवरून त्यांनी आता मला कालचीच गोष्ट माझ्या बरोबर जी घडलेली आहे, म्हणून मी आज सर तुमच्याशी संपर्क साधला आणि मी तुम्हाला टीव्हीवर पाहते. म्हणजे याला तुमचा विरोध आहे असंच म्हणायचंय ना? माझा विरोध आहे सर. गरीब गोरांना बिल्डर लोक किंवा आणखीन कुणी जे काही प्रोसिजर असेल बुकिंग करताना, तर त्यांनी स्पष्टपणाने गरीबाला कोणाला इंग्लिश वाचता येत नाही, कोण अनपढ असतं, कोण शिकलं सवरलेलं असतं सर. तुमचा प्रश्न त्यांनी वाघोले मॅडम, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. धन्यवाद. बोला. मला तेच म्हणायचं की गरीब गोराला होता होईल तेवढं कमीत कमी फॅसिलिटी मध्ये घर मिळावं. मुळात वाघोले मॅडम, मी पण हे अभियान याच्यासाठी चालू केलेलं आहे की मी लोकांना आणि तुमच्यासारख्या सगळ्या सामान्य ग्राहकांना तेच आवाहन करतोय की आपण सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना आणि सरकार विरोधात किंवा सरकारला हे निवेदन देऊया की हे जे डबल तुम्ही टॅक्स आमच्याकडनं वसूल करताय तो थांबवावा. कारण बिल्डर हा फक्त मधला हे आहे, तो दुवा आहे. बिल्डरच्या खिशातनं हे सरकारच्या तिजोरीत आपल्याला पैसे भरायचे आहेत आणि सरकार आपलं आहे असं आपण म्हणतोय. आपण निवडून दिलेलं सरकार आहे, तर आपण निवडून दिलेल्या या सरकारने आपल्यावरचाच अन्याय हा थांबवावा हेच आपलं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांनी हे फॉर्म भरून, जर जे अपील आहे, मी 4 ऑफिसेसचे ऍड्रेसही दिलेले आहेत की एक माझं महापालिकेतलं माझं ऑफिस आहे, एक देवप्रयाग सोसायटी 5 पाखाडीला एक ऑफिस आहे, तिथे आदित्य असोसिएट्स म्हणून त्यांचं ऑफिस आहे, तिथे हे फॉर्म उपलब्ध आहेत. एक पतपेढी आहे कासार वडवली पोलीस स्टेशन समोर, तिथे एक ऑफिस आहे. नंतर मनोरमा नगर आणि इथे मनोज कामत यांचं वीज भरणा केंद्र आहे, तिथेही हे फॉर्म्स आपल्याला उपलब्ध होतील. अशा बऱ्याच ठिकाणी हे फॉर्म्स उपलब्ध आहेत. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने दिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कदाचित हे त्यांच्या कानावर जाईल आणि त्याचा विचार गांभीर्याने याचा विचार करतील. पुढचा दूरध्वनी आपण घेऊया. हॅलो. नमस्कार सर, मी साई नवले बोलतोय हायलँड मधनं.
सर, या वॅटच्या संदर्भात लोक जास्त संघटित होत का नाही आणि कुठलीही राजकीय पार्टी ठाण्यात किंवा इतर यात त्यात जास्त जोराने निवडणुकीला सगळे लोक जसे जोर लावतात तसा या जनतेच्या प्रश्नासाठी कुणी जोर का नाही लावत? तुम्ही भाजप असो किंवा शिवसेना असो, आम्हाला म्हणजे यात सहयोग का भेटत नाही? मी स्वतः आमच्या सहभागात पत्र वाटप केले सोसायटीत, पण लोक तर पुढे येत नाहीत. हा मध्यमवर्गाचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे किंवा दुर्दैव आहे आपलं. झोपड्या तोडल्या तर सर्व राजकीय पक्ष पुढे येतात, मध्यमवर्गासाठी कोणी यायचं सर पुढे? आणि हा प्रश्न कसा, आता मी फ्लॅट घेतला, मला 2.5 लाखाचं बिल बिल्डरने पाठवलं, 4 दिवसात 5 पत्र आली बिल्डरचे आणि दबाव तंत्राचा वापर करून हे वसूल करण्याचा हे होतं. तर या संदर्भात सर राजकीय पक्षांनी, आता माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिकाच्या मर्यादा येतात, तर ते कसं करता येईल यासाठी तुमचा सगळ्यांचा सहयोग अत्यंत महत्वाचा आहे. आपला प्रश्न अतिशय बरोबर आहे. आता मी पण एक राजकीय पक्षाचा सदस्य आहे, भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, उपमहापौर आहे. हे आवाहन आपल्याला मीच करतोय, मीच लोकांपुढे जाऊन म्हणतोय की तुम्ही कृपया या अभियानात, या आंदोलनात सामील व्हा. आपण सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना हे जाणीव करून देऊया की हे अन्यायकारक आहे, तुम्ही अशा पद्धतीने डबल टॅक्स जमा करू शकत नाही. कारण बिल्डरनी तर हे जेव्हापासून चालू आहे, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सगळ्या बिल्डर्सनी आपल्या अग्रीमेंटमध्ये एक क्लॉज टाकून हे आपल्याकडनं लिहून घेतलेलं आहे की जेव्हा केव्हा हा टॅक्स लागू होईल तेव्हा तो मी भरीन असं. आणि त्याच्यामुळे कायदेशीररित्या मग तो आपल्याला कोर्टात खेचू शकतो का, हे असे अनेक विषय आहेत. त्याच्यापेक्षा सरकारनेच जर याचा गांभीर्याने विचार केला की आपण सामान्य माणसांवर, मध्यमवर्गीयांवर अन्याय करतोय, आणि हे फक्त मध्यमवर्गीयांचं नाहीये, कदाचित आपण घेत असलेल्या घरांच्या किमती जास्त असतील त्याच्यामुळे वॅटचं हे जास्त होईल, जास्त वॅट भरावं लागेल. परंतु गरीब माणसं पण जे 1,00,000-2 लाखात किंवा आजकाल 8-10 लाखात घर घेतात त्यांनाही तो वॅट भरावाच लागणार आहे घराच्या किमतीप्रमाणे. त्याच्यामुळे हा मध्यम वर्ग आणि गरीब असा भेदभाव ह्या वॅट मध्ये नाहीये, तो सगळ्यांनाच भरावा लागणार आहे. ठाण्याचा विशेष करून विचार करताना, म्हणजे आपण ठाणे नगरीचे उपमहापौर आहात या नात्याने मी हा प्रश्न मुद्दामून विचारतो की 2006 पासूनचा हा कालखंड आहे, 2010 पर्यंतचा जो 5% आहे, आणि नेमकी याच काळामध्ये ठाण्याची डेव्हलपमेंट खूप जोराने झालेली आहे. विशेष करून घोडबंदर रोड हा परिसर जो आहे तो अधिक विकसित झाला तो याच कालावधीमध्ये. तर एकूणच सरकारचा नजर जी आहे ती ठाण्याकडे तर अधिक आहे असं वाटत नाही का? नाही, तसं तर या कालखंडात मुंबईत पण खूप डेव्हलपमेंट झाली, पुणे प्रचंड वाढलं याच काळात. नाशिक चांगला वेग घेतला होता, पण तेवढा वेग पुणे आणि ठाणे आणि मुंबई यांच्या एवढा वेग नाशिकने नंतर घेतला नाही किंवा त्यांचा थांबला वेग. परंतु या 3-4 शहरातून तर प्रचंड डेव्हलपमेंट या काळात झाली आणि हजारो किंवा लाखो फ्लॅट ओनर्स याच्यात सफर होणार आहेत. 2006 ते 2010 मध्ये तर 5% म्हणजे, कारण आणि ते बिल्डर कसे कॅल्क्युलेट करणार आणि कसे त्यांना सांगणार किंवा ते स्वतः कसे भरणार, हा सगळाच गोंधळाचा विषय आहे. आणखीन एक प्रश्न मनामध्ये असा येतो की सेल्स टॅक्सच्या नियमावलीनुसार एखादा प्रॉडक्ट किंवा एखादा जो ग्राहकापर्यंत पोहोचणारा पदार्थ आहे, वस्तू आहे, त्याची एक कमोडिटी ठरवलेली असते आणि या कमोडिटीनुसार त्या कमोडिटीमध्ये जे जे पदार्थ येतात, जे जे प्रॉडक्ट्स येतात त्याला तेवढा व्हॅट लावला जातो किंवा तेवढा टॅक्स लावला जातो. यामध्ये ही जर एक घर ही एक कमोडिटी म्हणून विचारात घेतली तर मग त्याच्यामध्ये 5% आणि 1% असा भेद का, हाही एक प्रश्न आहेच. नाही, हे तर मी सुरुवातीलाच सांगितलं की एकदम अचानक सरकारला असं का वाटलं की 1 एप्रिल 2010 नंतर हा 1% करावा. हे एक कोडच आहे जे त्याचं उत्तर कोणीच आपल्याला देत नाहीये. आणि आधी 5% का होता? खरं म्हणजे वॅट हा जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्यावरचा टॅक्स आहे. त्याच्यामुळे आता बिल्डर सर्व्हिस देतो का, हा एकही एक महत्वाचा प्रश्न याच्यात येतो. परंतु आता कोर्टाने त्या वॅटला मान्यता दिल्याने आपण त्याच्यावर जास्त बोलणं कदाचित उचित होणार नाही, कोर्टाचं अवमान ठरू शकतं किंवा माहित नाही मला. कारण कोर्टाच्या ऑर्डरच्या विरोधात लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं करतात की, मफतलालमध्ये आमदारांनी आंदोलनं केली. आता तो कोर्टाचा अवमान होता की नाही हे कोर्टानेच ठरवलं पाहिजे. परंतु
आपण आपली पायरी ओळखून बोलूया आणि त्याच्यामुळे कोर्ट हा विषय बाजूला ठेवला तर बिल्डर हे सर्व्हिस देतात की फक्त तो एक बिझनेस करतात, हा एक वेगळा प्रश्न आहे. हा सर्व्हिस देत असतील तर मग हा टॅक्स फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्टवरच लावायचा का, हाही एक विषय आहे. मग ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट कोण ठरवणार आणि किती ठरवणार? कारण आज जर सेल व्हॅल्यूवर ज्या किमतीला घर विकलं जातं त्याच्यावर जर हा टॅक्स लावला तर त्याला मग वॅट म्हणणं बरोबर आहे का तो सेल्स टॅक्स म्हणून मग वसूल करायचा? म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्यतिरिक्त अजून एक सेल्स टॅक्स लावला सरकारने, असं करायचं का? हे सगळे प्रश्नांची उत्तरं आज कोणीच देत नाहीये आणि म्हणून हेच प्रश्न आपल्याला निवेदनाद्वारे सरकारला सादर करायचे. तसाच आणखी एक प्रश्न आहे की घर ही एक कम्युनिटी म्हणून जर कन्सिडर केली तर या केसमध्ये असं आहे की ती बांधकामासाठी तुम्ही जे मटेरियल खरेदी करताय, बिल्डर लोक जे खरेदी करतात, यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ खरेदी केले जातात त्यांची कमोडिटी काय, त्यांचा सेल्स टॅक्स किती आहे किंवा व्हॅट किती आहे, आणि मग ते सगळं वापरून बांधलेलं घर विकताना त्याला 5% किंवा 1% हा जो ही जी कमोडिटी ठरवलेली आहे तर त्याच्यामध्ये नेमकी सुसूत्रता आहे किंवा नाही? त्याच्यातही सुसूत्रता नाहीये, कारण त्याही प्रत्येक कमोडिटीवर वेगवेगळा व्हॅट आहे का नाहीये. म्हणजे आता त्याच्यातल्या इलेक्ट्रिकल वस्तूवर व्हॅट किती आहे जे बिल्डर खरेदी करतो, किंवा स्टीलवर किती आहे, सिमेंटवर किती आहे, आणि वाळू खडे किंवा विटा यांच्यावर किती आहे, हे आकडे पण कारण वाळू खडी सिमेंट याच्यावर वेगवेगळा व्हॅट आहे, स्टीलवर वेगळा असू शकतो, टाईल्स आणि याच्यावर आणखीन वेगळा असू शकतो, आणि इलेक्ट्रिकल आणि ह्या वस्तूंवर आणखीन वेगळा, किंवा हल्ली सोलार पॅनल्स आणि वॉटर हीटर्स लावले जातात त्यांच्यावर आणखीन वेगळा, किंवा त्याच्यावर व्हॅट नसू पण शकतो, कारण ती सरकारने एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक म्हणून ती बाब ठरवलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी याच्यात सुसूत्रता आणून तो व्हॅट लावायचा म्हटला तर मला वाटतं सीए, चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा यांनाच ते बसावं लागेल आणि ते कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि तो प्रत्येक घरासाठी करावा लागेल वेगवेगळा. नक्कीच. 2006 पासून 2010 मार्च पर्यंत ज्यांनी फ्लॅट खरेदी केलेले आहेत अशा खरेदीदार ग्राहकांना सरकारनं, महाराष्ट्र राज्यानं 5% व्हॅट लागू केलाय, आणि 1 एप्रिल 2010 पासून ज्यांनी फ्लॅट खरेदी केले त्यांना 1% व्हॅट लागू केलाय. ही करप्रणाली नेमकी योग्य आहे? या संदर्भामध्ये आपल्या काही शंका, आपले काही प्रश्न असतील आणि या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा असेल, या विरोधातच्या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपल्या मनातल्या शंका फेडण्यासाठी आज आपल्या समोर आहेत उपमहापौर मिलिंद पाटणकर. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहिती आहेतच, 2538-2222, 2542-2222 किंवा 2545-2222. पाटणकर साहेब, हा जो व्हॅटचा एकूण प्रकार आहे त्याच्यात जोडीला मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो जी ठाणे महापालिकेतर्फे करप्रणाली लागू केली जाणार होती सर्वसामान्य ग्राहकांना, सर्वसामान्य नागरिकांना, त्या विरोधातही सर्व पक्षांनी एकत्रितपणे आवाज उठवला होता असं आपण म्हणालात. तर नेमकं ती करप्रणाली, तुमचं व्यक्तिशः मत काय आहे की त्या करप्रणालीबद्दलचं तुमचं नेमकं मत काय आहे? नाही, त्या करप्रणालीच्या विरोधात किंवा ती करप्रणाली अशा प्रकारे लागू करणं बरोबर नाही, भांडवली मूल्यावर आधारित, हे सर्वप्रथम मी त्याला म्हणजे विरोध केला किंवा ज्याला आवाज उठवणं म्हणतात ते केलं. त्याच्यातली खरी बाब अशी आहे की भांडवली मूल्यावर आधारित जी करप्रणाली लागू केली किंवा लागू करायचा विचार ठाणे महापालिका प्रशासनाने केला किंवा सरकारने पण तसा अनुमती दिली होती की तुम्ही लागू करावा, की आपण जे घर खरेदी केलेलं आहे त्याची घर खरेदी केली त्यावेळची जी किंमत आहे त्याच्यावर टॅक्स आपण भरतोच आहोत. परंतु आता दिनबदिन त्या घरांच्या किमती वाढत चालल्या आहेत आणि त्या वाढलेल्या किमतीवर टॅक्स आकारावा हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालं की अरे हे घराच्या किमती वाढत जात आहेत, मग टॅक्समध्ये म्हणजे तिजोरीत भरणा जास्त कसा होऊ शकतो, तर तो ह्या घरा. परंतु मी माझ्या घरात राहतोय
माझ्या घराची किंमत मी घेतली तेव्हा भलेही 2.25 लाख असेल किंवा 3 लाख असेल, आज ती भलेही 40 लाख झालेली असेल, परंतु मी आज घरात राहतोय, हे 40 लाख रुपये मी घर विकलं तरच मला मिळणार आहे. तोपर्यंत हे 40 लाख ही फक्त आभासी मृगजळासारखी ती किंमत आहे, ज्याचा फायदा किंवा ज्याचा उपयोग कोणाला नाही. आणि म्हणून या नोशनल कॉस्टवर टॅक्स लावू नये. घर विक्री झाली की यस, तुम्ही नवीन खरेदी करतो त्याला नवीन व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही टॅक्स लावा, तो एक वेळ मान्य होऊ शकतो. परंतु राहतोय त्याच्यावरच जुन्या घरावर नवीन ह्याच्याप्रमाणे, म्हणजे उद्या हे असंच झालं की माझं लग्न 27 वर्षापूर्वी झालं तेव्हा आम्ही मिसेसला बाबा 25 तोळ्याचे दागिने केले, तेव्हा त्याची किंमत 25 तोळे मिळून कदाचित 50,000 असेल फक्त, पण आज त्याची किंमत 25 लाख झालेली आहे किंवा आणखी जास्त झालेली आहे. तर आज इन्कम टॅक्स वाल्यांनी माझ्याकडे यायचं आणि म्हणायचं की 25 लाख वजा 50,000 ह्या 24 लाखावर तुम्ही मला आता इन्कम टॅक्स भरा, तेवढं तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर हे चुकीचंच आहे, अयोग्य आहे, पूर्णपणे अयोग्य आहे. आणि म्हणून मी त्याला सर्वप्रथम या गोष्टीला विरोध म्हणून तो सुरू केला. पण वेगवेगळ्या बातम्या वाचल्यानंतर वेगवेगळ्या प्रस्ताव जे येतात, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्था, जे आता कर प्रणालीचा आपण विषय बोललो त्याबद्दल, प्रत्येक वेळी असं लक्षात येतं की नाडला जातो तो सामान्य नागरिक. सरकार जे सामान्य नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात, म्हणजे ते नागरिकांचे किंवा देशाचे, राज्याचे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक विश्वस्त म्हणून काम करत असतात. मग हे सारं करत असताना अशा पद्धतीने नागरिकांवरती अन्यायकारक अशी कोणतीही कर प्रणाली लादणं किंवा एखादा प्रस्ताव लादणं हे निर्विवादपणे चुकीचं आहे. या संदर्भामध्ये आपली नेमकी भूमिका कशी आणि काय आहे? नाही, आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून हे ग्लोबलायझेशन हा विषय चालू झाला आहे की आपण ओपन आउट झालं पाहिजे, सगळे फायदे जे मार्केटचे आहेत ते मिळाले पाहिजेत, ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजेत, तेव्हा ते सगळे रिफॉर्म्स, सुधारणा हे शब्द जरी योग्य वाटले तरी आपण जसजसं त्याच्यात पुढे तपशिलात गेलो तेव्हा लक्षात आलं की त्याचा, म्हणजे तेव्हाही काही लोक म्हणतच होते की त्याला मानवी चेहरा पाहिजे. आपण शेवटी जे काय करतो ते लोकांसाठी करतोय आणि त्याच्यात लोक भरडले जाणार नाहीत, लोकांना ते अन्यायकारक होणार नाही. नाहीतर ते असं ना की ब्रिटिश काळात लगान होतं, तो लगान सिनेमा बघितल्यावर आपल्याला ते हे झालं की नाही बाबा, कसं त्यावेळेला शेती एवढ्या उत्पन्नातून शेतसारा एवढा द्यायचा, 97% भरायला लागायचा, हे अन्यायकारक कर होता. तर हे लागू करताना सरकारने, म्हणून आपण आता आज हे बघतो की पेट्रोलच्या किमती वाढतायत, पण सरकार टॅक्स कमी करायला तयार नाही त्याच्यावर. याच संदर्भामध्ये माझा प्रश्न असा आहे की आपण जो एक प्रस्ताव ठेवला होता ठाणे महानगरपालिकेतर्फे की पेट्रोलवरची जकात कमी करायची, आणि त्यासाठी परवानगी आपण राज्य सरकारकडे मागितली होती आणि राज्य सरकारनेही त्याला अनुकूलता दर्शवलेली, हिरवा कंदील दाखवलेला आहे की 0.5% एवढी जकात आकारायला परवानगी दिलेली आहे. याही गोष्टीला जवळपास मला वाटतं महिना होऊन गेलाय, अजून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन का झालं नाही? याही गोष्टीला 2 महिने होऊन गेलेत. मी या ठिकाणी आणायचा विषय निघालाय. मी निश्चितपणे हे अभिमानाने सांगेन की हा जो ठराव झाला पेट्रोलच्या किमतीत हे करायचा, तो मी स्थायी समिती सभापती असताना तो ठराव होऊन तो तिकडे गेला होता. आणि आधी त्याच्यावर असं होतं की ऑक्ट्रॉय किती आकारावा याची रेंज कायद्यात ठरलेली आहे. ती रेंज 4% ते 6% अशी होती आणि ती रेंज कमी केल्याशिवाय, ज्याला आम्ही 0.5 किंवा 0 to 6% अशी रेंज स्थायी समितीच्या ठरावात बजेटमध्ये केली आणि ते सरकारकडे पाठवली. ते करेपर्यंत आम्ही 1% किंवा 0.5% हा पेट्रोलवरचा ऑक्ट्रॉय करू शकत नव्हतो. आता त्याला सरकारची मंजुरी मिळाल्यावर ह्या म्हणजे 1 महिन्यापूर्वीच्या महासभेत हा विषय होता आणि तेव्हा 0.5% जो 4% आहे, 4.5% ऑक्ट्रॉय, तो 0.5 होणार हे निश्चित आहे. फक्त ती महासभा काही ना काही कारणामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले म्हणून तहकूब झाली.
नंतर अजून कुठल्या कारणासाठी तहकूब झाली. तर हे दुर्दैव आहे की कुठल्या तरी कारणास्तव ती महासभा तहकूब होते. परंतु आता या महिन्याच्या जेव्हा 17 किंवा 16-17 तारखेला महासभा होईल तेव्हा हा विषय निश्चितपणे मार्गी लागणार आहे आणि ठाण्यातला ऑक्ट्रॉय 0.5 होणार आहे. धन्यवाद. याबरोबरच आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला थोडीशी ही चर्चा आवर्ती घ्यावी लागणार आहे. परंतु एक आवाहन मात्र मी सर्व नागरिकांच्या, ठाणेकरांच्या वतीनं आपल्याला करू इच्छितो की निवडणुकीनंतर गेल्या 6 महिन्यामध्ये नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने, ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने जे काही मूलभूत प्रश्न हाताळले जायला हवेत ते हाताळले जात नाहीयेत. त्यामधलं राजकारण, त्यामधलं समाजकारण सारं आपणासमोर विदित आहेच. आपणाकडे एवढीच अपेक्षा आहे नागरिकांच्या वतीनं की या नागरिकांच्या आणि ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही प्रश्न आहेत ते महासभेमध्ये यावेत, ते चर्चेच्या माध्यमातून सुटावेत आणि ठाण्याचा विकास अधिकाधिक गतीनं होत राहावा या दृष्टीनं आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांसह सातत्यानं कार्यशील राहावं. आजच्या या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद. पुन्हा आपण या कार्यक्रमामध्ये अशाच पद्धतीने सहभागी व्हा असं आवाहन करून आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. नागरिक हो, दर्शक हो, हा जो 2006 सालापासून खरेदी केलेल्या घरांवरती राज्य सरकारनं कर लागू केलेला आहे, जो 5% आहे आणि एप्रिल 2010 पासून तो 1% केलेला आहे. 1% असो किंवा 5% असो, मुद्दा किती टक्के हा नाही, तर हा वाढीव व्हॅट आपण द्यायचा की नाही हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि तो खरं म्हणजे त्रासदायक आहे, तो जाचक आहे. कारण जसं आता पाटणकर साहेबांनी सांगितलं की आपण वेगवेगळे कर भरत असताना हा अधिकचा कर कशासाठी भरायचा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या कराच्या विरोधात जे आंदोलन छेडलं जाणार आहे, या आंदोलनामध्ये आपण बहुसंख्येनं सहभागी व्हा. मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय असा भेद न ठेवता ज्या ज्या ग्राहकांनी घर खरेदी केलेली आहेत त्या प्रत्येकाला त्याची किंमत कितीही असो त्या किमतीच्या हिशोबाने तेवढा व्हॅट भरावा लागणार आहे. तो भरावा लागू नये यासाठी आपण सर्व बहुसंख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा आवाहनासह आणि पुढच्या भेटीचा वायदा करून आज या नमस्कार मंडळी कार्यक्रमापुरता आपला निरोप घेतो. नमस्कार.